विकास सुरेश जैन तुरुंगात असल्यामुळे ह्या निवडणुकीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं। मात्र अखेर खान्देश विकास आघाडी ह्यात आपलं वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरलेली आहे। एकूणच ह्या निकालाकडे आता कसं बघितलं जातं? 2 वर्षापासून जेलमध्ये आहेत घरकुल घोटाळ्याचे आरोपी म्हणून त्यांना अटक झालेली आहे। त्यामुळे जळगावकरांनी सहानुभूतीपूर्वक खान्देश विकास आघाडीचा या ठिकाणी विचार केलेला। पण दुसरीकडे असं बघता येईल की गेल्या वेळेस खान्देश विकास आघाडीला क्लिअर कट 32 जागा या ठिकाणी मिळालेल्या होत्या। मात्र यावेळेस शहर विकास आघाडी त्याच्यामध्ये विलीन झालेली होती, तरी खान्देश विकास आघाडीच्या त्या 5 ते 6 जागांवरती या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे। मात्र एकंदरीतच विरोधकांकडून जे आरोप केले जात होते सुरेश जैन यांच्यावरती घरकुल घोटाळा किंवा इतर त्याच्या अनुषंगाने घोटाळे आहेत, कुठेतरी विरोधकांची धार कोसळली आहे। नक्कीच कुठेतरी विरोधकांची धार कोसळली। मात्र आपल्यासोबत आपले रमेश जैन आहेत, सुरेश जैन यांचे भाऊ, खान्देश विकास आघाडीचे नेते आहेत। त्यांनीच ह्या सगळ्या संपूर्ण निवडणुकीची तयारी आपल्या खांद्यावर घेतली होती। रमेश जी, एकूणच तुम्हाला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी या निवडणुकीत 7 जागा कमी मिळाल्या आहेत। सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत झालेल्या निवडणुकीबद्दल काय सांगाल तुम्ही? दादांच्या अनुपस्थितीत ही पहिली निवडणूक होती। खान्देश विकास आघाडीला मागच्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा यावेळेस 1 जागा जास्त मिळालेली आहे। परंतु शहर विकास आघाडी जी आमची सहकारी आघाडी होती मागच्या वेळेस, ती आमच्या बरोबर यावेळेस नसल्यामुळं आमच्या काही जागा निश्चितपणे कमी झालेल्या आहेत। बरं, तरीही आम्हाला आमचे सहकारी पक्ष आणि आमच्या स्वतःच्या जागा मिळून आम्ही 35 जागांवरती विजय मिळवलेला आहे, जो जवळपास आम्हाला म्हणजे सत्ता फॉर्म करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सत्तेच्या जवळ नेतोय। नक्कीच सत्तेच्या जवळ नेतोय। आपल्यासोबत एकनाथ खडसे देखील आहेत, भाजप नेते। खडसेजी, एकूणच या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी खरं तर तुमच्यावर होती। सुरेश जैन सध्या तुरुंगात आहेत, तरी देखील खान्देश विकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्यात, तर भाजप कुठेतरी कमी पडले असं वाटतंय का? नाही, त्यांना मतविभाजनाचा फायदा मिळाला। खान्देश विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि समाजवादी या मतांचं जे विभाजन झालं त्यामुळे त्यांचा फायदा त्याला मिळाला, नाहीतर या ठिकाणी ते शक्य नव्हतं। रमेशजी, आता तुम्ही ऐकलत की मतविभाजनाचा त्यांना फायदा झालेला आहे, म्हणजे तुमच्या पक्षाला, एकूणच खान्देश विकास आघाडीला। तुम्ही काय सांगाल यावरती? नाही, मी नाथाभाऊंच्या मताशी सहमत नाही आहे। आजपर्यंत मागच्या 30 वर्षापासून जळगावच्या नागरिकांनी खान्देश विकास आघाडीवरती आणि पर्यायाने सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे। आणि यावेळेस देखील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सगळ्यांनी हातमिळवणी करून देखील जळगावच्या नागरिकांनी कौल सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला दिलेला आहे। आणि त्यामुळे हे म्हणणं की मतविभागणीचा फायदा आम्हाला मिळालेला आहे, हे म्हणणं मला मान्य नाही। बरं, एकनाथजी काय सांगाल? त्यांना हे म्हणणं मान्य नाहीये एकूणच? हे साधा आहे, त्यांना 33 जागा मिळाल्या आणि विरोधकांना 40 जागा मिळाल्या। हे तर साधं गणित आहे ना। म्हणजे त्या ठिकाणी विरोधी पक्ष एकत्र असते तर ते 15 वर आले असते। बरं, आताही 33 पेक्षा जास्त त्यांच्या विरोधात निवडून आलेले। 38 लोक जे आहेत ते त्यांच्या विरोधात आले की नाही निवडून, म्हणजे बहुमत आहे ते विरोधकांना आहे। रमेशजी, बहुमत आहे ते विरोधकांना असं म्हणतायत, एकनाथजी काय सांगाल एकूणच याबद्दल? म्हटलं तर बरोबर आहे, परंतु कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये। त्यामुळे अशा रीतीने आकडेवारी तुम्ही केव्हाही करू शकता। बरोबर, परंतु जर टक्केवारी जर काढली, मत मिळाल्याची टक्केवारी जर काढली, तर निश्चितपणे आपल्याला आढळून येईल की खान्देश विकास आघाडीला टक्केवारीमध्ये देखील जास्त टक्केवारी मिळालेली आहे। बरं, जास्त टक्केवारी मिळालेली आहे असं तुम्ही म्हणताय। मात्र सत्ता स्थापनेसाठी जैन आणि मनसे एकत्र येणार की कोणासोबत जाणार एकूणच? अजून ऍक्च्युअली त्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। उद्या आता आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची सभा घेऊन त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून आणि नंतर तो निर्णय घेण्यात येईल। परंतु आम्हाला निश्चितपणे असं वाटतं की सत्ता स्थापन करायला आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। बरं, सत्ता स्थापन करायला कोणतीही अडचण येणार नाही असं रमेशजी बोलतायत। खडसेजी काय म्हणाल की तुम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी कुठले प्रयत्न कराल?
नाही आम्हाला प्रयत्न करायचेच नाही. सत्तेमध्ये तेच राहिले पाहिजे. त्यांना कौल दिलेला आहे आणि जळगावकरांनी त्यांचा अनुभव आतापर्यंत घेतला. यापुढे चांगला अनुभव त्यांनी घ्यावा असं मी सांगणार आहे. आम्ही विरोधक म्हणून काम करणार आहे. बाकी आम्ही सत्ता बित्ता स्थापन करणं, एकत्र करणं या भानगडीत पडणार नाहीये. कालही ज्यावेळेस रिझल्ट लागायचे होते तर रिझल्ट लागायच्या आधीच मी स्टेटमेंट केलं होतं की आम्हाला सत्तेपर्यंत पोहोचाय, पण सत्तेत जायचं नाही. कारण ती नगरपालिकेची स्थिती मला माहिती आहे. आणखी त्याच्यामध्ये जाऊन बदनामीपेक्षा त्या सत्तेपर्यंत पोहोचणं हेच आहे. म्हणून कालचं माझं स्टेटमेंट वृत्तपत्रात छापून आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये नाही जायचं तिथे, पण प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तिथं काम करायचं आहे. नक्कीच आणि नक्कीच हे चालणार आहे. नक्कीच. म्हणजे भाजपला सत्तेमध्ये यायचं नाहीये, मात्र नक्कीच एक विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात राहायचंय. एकनाथजी, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तसंच रमेश जैन, तुमचे देखील धन्यवाद आणि अभिनंदन. तसंच विकास, आमचे प्रतिनिधी, यांना देखील धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.